हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचं नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 43, लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. अहो आई, माझा काहीच राहू नाही यात. बाहेरची मुलगी येऊन आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटू नये एवढंच मला वाटतं, म्हणून तर मी आली तुमच्याशी बोलायला. दीपा आपली बाजू स्पष्ट करत म्हणाली. बरं ठीक आहे, सांग लवकर तुझी आयडिया. रुक्मिणीबाई आपल्या स्वभावानुसार दीपावर थोड्याशा चिडत म्हणाल्या आणि खुश होऊन दीपाने आपली आयडिया रुक्मिणीबाईंना सांगायला सुरुवात केली. आता पुढे. आई, तुम्हाला तर कळलंच असेल, आपला अर्जुन त्या मृणालशी कधीच लग्न करणार नाही, कारण तो तिचा खूपच राग करतो आणि त्यामुळे तो कोणाचंच ऐकणार नाही. आम्ही अगदी बाबांचंही नाही, दीपा म्हणाली. हा मग, ते तर सगळ्यांनाच माहीत आहे. तुझी कल्पना सांग लवकर, रुक्मिणीबाई म्हणाल्या. आई, आपल्यालाही ती मृणाल आपल्या या घरात नको आहे. ती या घरची सून झाली तर आपल्या डोक्यावर मिरा वाटायलाही कमी करणार नाही. म्हणून आई, हीच वेळ आहे, अर्जुनकडे नंदिनीबद्दल शब्द टाका. कदाचित मृणालशी लग्न नको म्हणून तो नंदिनीला होकार देईल आणि एकदा अर्जुनचा होकार आला मग काहीच टेन्शन नाही, दीपा मंद हसत म्हणाली. दीपाने आपली कल्पना रुक्मिणीबाईंना सांगताच रुक्मिणीबाईही खुश झाल्या. खरंच आहे दीपा, माझ्या डोक्यात हे आलंच नाही. चांगली कल्पना आहे तुझी, मला आवडली. आज रात्रीच मी अर्जुनशी या विषयावर बोलते, रुक्मिणीबाई खुश होत म्हणाल्या. पण तिथे रुक्मिणीबाईंसाठी चहा घेऊन आलेली नंदिनी मात्र दीपाच्या या कल्पनेवर नाराज म्हणण्यापेक्षा दुःखी झाली. खरंच जर अर्जुन रागाच्या भरात आपल्याशी लग्न करायला तयार झाला तर काय करायचं, विचार करतच नंदिनीने चहाचा कप रुक्मिणीबाईंसमोर ठेवला आणि तिथून लगेच निघून गेली. अगं बाई, आपलं बोलणं ऐकून पोरगी लाजली वाटतं, रुक्मिणीबाई हसत म्हणाल्या. नंदिनी बिचारी भरल्या डोळ्यांनी राधाकडे आली आणि तोंड पाडून बसली. नंदिनी, अगं काय झालं बाळा, असं तोंड का पाडलायस? आजी ओरडली का तुला, की कोणी काही बोललं? शारदाने प्रेमाने नंदिनीला विचारलं. नंदिनीने शारदाला रुक्मिणीबाई आणि दीपा काय बोलत होत्या हे सगळं सांगितलं. शारदा काकू, अर्जुन रागाच्या भरात माझ्याशी लग्न करायला तयार झाला तर मी काय करणार? मला तर त्याच्याशी लग्न करावंच लागेल ना, नंदिनी बिचारी हिरमुसून म्हणाली. नंदिनी बाळा, असं काहीच होणार नाही, तू जास्त विचार नको करू. आणि असं काही झालंच तर आपण स्वीटीला सांगून अर्जुनला खरं खरं सांगून टाकूया, शारदा म्हणाली. नको नको काकू, अर्जुनला माहीत पडलं तर तो आजीला सांगेल आणि मग माझ्या आई बाबांना पण कळेल, मग ते मला त्यांच्या खोट्या प्रतिष्ठेपायी मारून टाकतील, नंदिनी घाबरत म्हणाली. नंदिनी, अगं घाबरू नको, असं काही होणार नाही. आणि असं काही झालं तर मी आणि तुझे काका तुला मदत करू आणि अर्णवही आपल्या बरोबर असेल, शारदा नंदिनीला समजावत म्हणाली. शारदाने समजावलं तर खरं, पण नंदिनीच्या मनातील भीती जराही कमी झाली नव्हती. अर्जुन आणि अर्णव ऑफिसमध्ये आले. अर्जुन आजही थोडा रागातच होता. त्याने आधी साईटवर फोन केला आणि सगळीकडे CCTV लावले की नाही याची चौकशी केली. त्यानंतर त्याने त्या माणसाला फोन लावला ज्याला मृणालवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. काय माहिती मिळाली त्या मृणाल शिर्केबद्दल, अर्जुनने समोरच्या माणसाला विचारलं. सर, मला जी माहिती मिळाली आहे ती तर खूप शॉकिंग आहे. या सगळ्यामध्ये वेगळ्याच माणसाचा हात आहे, त्या माणसाने सांगितलं. वेगळा माणूस म्हणजे कोण, लवकर सांग, अर्जुन रागात म्हणाला. त्या माणसाने अर्जुनला जे काही सांगितलं त्याने अर्जुन रागाने लालबुंद झाला. ठीक आहे, तरी त्या मृणाल शिर्केवर लक्ष ठेव, असं म्हणून अर्जुनने फोन कट केला आणि अर्णवला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. पुढच्याच मिनिटाला अर्णव त्याच्या केबिनमध्ये आला. भाई, मला बोलावलं, काय झालं? अर्णवने अर्जुनच्या रागाने लाल झालेला चेहरा बघत विचारलं. अर्जुनने अर्णवला त्या माणसाने काय सांगितलं ते सगळं सांगितलं. व्हॉट? म्हणजे या सगळ्यात मृणालचा हात नाही तर म्हणजे मृणाल खरं बोलत होती, अर्णव म्हणाला. हो, पण अर्णव, मला वाटतं ही मृणाल ही साधीसुधी नाही, तिचाही काही ना काही हात असणारच यामध्ये.
पण आता सध्या तरी आपल्याकडे तिच्या विरुद्ध पुरावा नाही. अर्जुन म्हणाला. पण भाई, ही तर गडबड झाली. मृणाल विरुद्ध पुरावे नाही मिळाले, मग आता तुला त्या मृणालशी लग्न करावं लागेल. अर्णव थोड्या चिंतेने म्हणाला. ते तर इम्पॉसिबल आहे अर्णव. त्या कपटी मृणालशी लग्न कधीच शक्य नाही. अर्जुन रागात आपल्या हाताच्या मुठी आवळत म्हणाला. पण भाई, तुला तर माहित आहे आजोबांचा स्वभाव. ते किती हट्टी आहेत आणि त्यात तू त्यांना वचन दिलं आहेस. आता ते त्याच गोष्टीवर अडून राहणार. यातून काहीतरी मार्ग शोधायला हवा भाई. नाही तर ती मृणाल आपल्या परिस्थितीचा चांगलाच फायदा उचलायला कमी करणार नाही. अर्णव म्हणाला. हे सगळं त्या मृणालमुळे होतंय. इथे मला माझा सगळा फोकस माझ्या प्रोजेक्टवर लावायचा आहे आणि ती मुद्दामून आजोबांना हाताचे घेऊन हे सगळे खेळ करते. अर्जुन रागाने म्हणाला. भाई शांत हो, पण आता आजोबांना काय सांगायचं ते आधी बघावं लागेल. अर्णव म्हणाला. भाई, आता तू जास्त स्ट्रेस घेऊ नकोस. आपल्याकडे 2 दिवस आहेत. एक काम करू, रात्री घरी गेल्यावर आपण यावर शांतपणे विचार करू. नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. अर्णव अर्जुनला समजावत म्हणाला. 2 दिवसापासून अर्जुन किती टेन्शन मध्ये आहे हे अर्णवला दिसत होतं. ठीक आहे, मी साईटवर जातो. मी तिथूनच घरी येईन. काही असेल तर मला फोन कर. भेटू रात्री घरी, अर्जुन म्हणाला. अर्णव आणि अर्जुन केबिनमधून बाहेर पडले. अर्णवला काही सूचना देऊन अर्जुन घाईघाईत नेहमीप्रमाणे आपल्या मोबाईलमध्ये बघत जायला निघाला आणि समोरून येणाऱ्या अनोखीला जोरात धडकला. त्याच्या धक्क्याने अनोखी मागच्या मागे पडली. इडियट, तुला कधीच बघून चालता येत नाही का? देवाने नक्की डोळेच दिले आहेत ना की त्यावर बटणं बसवली आहेत? आपल्या समोर पडलेल्या अनोखीकडे बघत तिच्यावर जराही दयामाया न दाखवता अर्जुन तिच्यावर बरसला. सर, मला देवाने डोळेच दिले आहेत, पण तुमचे डोळे नेहमी त्या मोबाईलमध्ये खुपसलेले असतात आणि मग तुम्हीच समोरच्याला धडकता आणि वरून त्यालाच बोलता. अनोखी उठत आपले कपडे झाडत म्हणाली. मग तुला तेवढी अक्कल आहे ना की समोरच्या माणसाचं लक्ष नाही तर मग त्याच्या समोर यावंच का? बाजूने जायचं ना. पण मी पण काय तुझ्यासारख्या इडियटशी वाद घालत बसलो आहे? असंही तू नेहमीच निरर्थक बडबड करून माझा टाइम वेस्टच करत असतेस, अर्जुन म्हणाला आणि झपाझप पावले टाकत तिकडून निघूनही गेला. अर्णव मात्र दोघांची नोकझोक बघून गालातल्या गालात हसत होता. काय सर, हे खडूस नेहमी मला इडियट म्हणतात, नेहमी माझ्याशी भांडत असतात आणि तुम्हाला हसायला येतंय? अनोखी थोडी अर्णववर चिडत म्हणाली. तसं नाही ग, पण मला हा प्रश्न नेहमी पडतो की आपल्या ऑफिसमध्ये एवढा स्टाफ आहे, पण तुझीच नेमकी त्याच्याशी गाठ कशी पडते आणि तूच त्याचा सगळ्यात जास्त ओरडा खाते, अर्णव हसत म्हणाला. नशीब सर, माझं नशीब. बघा ना, माझ्याच नशिबात ते असे खडूस बॉस आले. त्यांचा ओरडा नेहमी मलाच पडतो. कितीही काही चांगलं करा पण खडूस ओरडणारच. अनोखी अर्णवला एकदम नाटकी स्वरात सांगत असताना परत एकदा मागून आवाज आला. माझी स्तुती करून झाली असेल तर कामाला लागा. खूप कामं पडली आहेत. फाईल घ्यायला परत केबिनमध्ये आलेला अर्जुन अनोखीवर डाफरला. अर्जुनचा आवाज ऐकून अनोखी पटकन तिकडून पळून गेली आणि तिचं असं वागणं बघून अर्जुनला तर खूप हसू येत होतं. पण अर्जुन त्याच्याकडेही आपली एक भुवई वर करून बघत असल्याचं जाणवलं आणि अर्णवही आपलं हसू दाबत तिथून निघून गेला. काय ग, काय झालं? कुठे गेली होतीस आणि इतका वेळ का लागला तुला? तुला माहित आहे ना किती टेन्शन आहे. आणि अशामध्ये अर्जुन सरांनी जर तुला बघितलं तर ते परत तुझ्यावर रागवतील. तुला कळत नाही का? अनोखी आपल्या जागेवर आल्यावर रचनाने तिच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. अगं माझी आई, तू आता लेक्चर नको चालू करू. जे काही लेक्चर ऐकायचे ते मी ऐकलं आत्ताच, अनोखी रचनासमोर आपले हात जोडत म्हणाली. म्हणजे तुला परत ओरडा पडला तर? रचना आपलं हसू दाबत म्हणाली. तू हा हस हस, अजून जोरात हस. तुला तर खूपच मजा येते ना, अनोखी चिडत म्हणाली आणि आपल्या कामाला लागली. आपल्या प्रोजेक्टच्या साईटवर जाऊन अर्जुनने काम ताबडतोब चालू केलं होतं. जयंतला त्याने खास साईटवरच राहायला सांगितलं होतं. खास विश्वासातील माणूस म्हणून जयंतला त्याने ही जबाबदारी दिली होती. अर्णव रात्री घरी आला. घरातील वातावरण आताही थोड्या प्रमाणात का होईना पण बिघडलेलं वाटत होतं. तोही कोणाशी काही न बोलता सरळ आपल्या रूम मध्ये निघून गेला होता. अर्जुन यायला अजून तसा वेळ होता म्हणून त्याने फ्रेश होऊन आपल्या आवडीचं काम करायला घेतलं. त्याच वेळी त्याच्या दरवाजावर टकटक झाली आणि स्वीटी आतमध्ये आली. ओ सॉरी, मी तुला डिस्टर्ब केलं का? स्वीटी म्हणाली. अगं नाही नाही, ये ना. दिवसभर कामाचा खूप ताण असतो ना. मग हातात ब्रश घेतलं आणि ह्या कॅनव्हासवर असे रंग फिरवले की मनाला खूप शांती मिळते, अर्णव हसत म्हणाला. ग्रेट.
तुझ्या हातात खरंच खूप जादू आहे. खूप सुंदर पेंटिंग करतेस तू, स्वीटी हसत म्हणाली. हो ना, माझ्या काकांकडून मला ही कला अवगत झाली आहे आणि त्यांच्यामुळेच मला याची आवड लागली. पण खरंच खूप बरं वाटतं असं हातात ब्रश घेऊन एखादं मनात येईल ते चित्र रेखाटणं, मग त्यात रंग भरणं, अर्णव म्हणाला. अर्णव, तुझ्या हातातल्या कलेप्रमाणे तुझे विचारही खूप सुंदर आहेत. आय लाईक इट, स्वीटी म्हणाली. अर्णवने आपल्या हातातील ब्रश खाली ठेवला आणि स्वीटीजवळ आला. फक्त माझे विचार की मीही, अर्णव स्वीटीकडे समोर हाताची घडी घालून उभा राहत म्हणाला, कारण त्यालाही तिच्या डोळ्यामध्ये त्याच्याबद्दल आपुलकी ओढ दिसत होती. त्याच्या या प्रश्नाने स्वीटी चपापली आणि लगेच जायला निघाली. मला वाटतं मला शारदा काकू बोलवत आहेत, मी जाते, स्वीटी म्हणाली. आता जा, पण या माझ्या प्रश्नाचं उत्तर मला नक्की दे, अर्णव हसत म्हणाला. अर्णवच्या बोलण्यावर स्वीटी लाजतच त्याच्या रूम मधून बाहेर पडली आणि समोरून येणाऱ्या दीपाला जाऊन आपटली. अगं अगं, समोर एवढी घाई काय आहे जाण्याची, आणि तुला असं लाजायला काय झालं, दीपाने काहीशा संशयाने तिला विचारलं. काही नाही, मी कुठे लाजते, असं म्हणून स्वीटी तिथून निघून गेली. स्वीटी लाजत अर्णवच्या रूम मधून बाहेर पडली म्हणून दीपाला त्या दोघांविषयी संशय आला असावा, म्हणून दीपा लगेच अर्णवच्या रूम मध्ये शिरली. अर्णव, हे तुझं काय चाललं आहे, दीपा चिडतच अर्णवला म्हणाली. कुठे काय, मी तर माझी पेंटिंग काढतोय. आता तुला यावरही काही ऑब्जेक्शन आहे का, अर्णव कुत्सितपणे दीपाला म्हणाला. अर्णव, मी पेंटिंग बद्दल नाही बोलत आहे, त्या स्वीटी बद्दल बोलते. ती आता तुझ्या रूम मधून लाजत बाहेर पडली. नक्की काय चाललंय तुमच्या दोघांचं, काही कळेल का, दीपा थोड्या रागात अर्णवला म्हणाली. काय चाललंय, काहीच तर नाही, आणि तुला एवढा संशय येतोय तर तू शोधून काढ आमचं काय चाललंय ते, अर्णव शांतपणे म्हणाला. हे बघ अर्णव, मी तुला आधीच सांगून ठेवते, तुझं आणि तिचं काही चालू असेल तर आत्ताच थांबवा. ती मुलगी सून म्हणून आपल्या घराला शोभणारी नाही, दीपा म्हणाली. मला अर्जुन भाईशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे, मी जातो, असं म्हणून दीपाच्या बोलण्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करून अर्णव तिकडून निघून गेला आणि दीपा मनातच चरफडली. अर्जुन नुकताच घरी आला होता. आज साईटवर दिवसभर राहून तो खूप दमलाही होता, म्हणून त्याने आधी मस्तपैकी गरम पाण्याचा शॉवर घेतला आणि त्याचं माइंड फ्रेश करण्यासाठी स्वीटीच्या हातची कॉफी त्याने मागवली. अर्थात ती त्याच्या आईने म्हणजे शारदालाच बनवली होती, पण अजून त्याला ते माहीत नव्हतं ना. इकडे अर्जुन घरी आला होता. आता आजी आपल्या लग्नाविषयी त्याच्याशी बोलणार म्हणून नंदिनीच्या मनाची घालमेल होत होती. अर्जुनने जर होकार दिला तर तिला खूपच भीती वाटत होती आणि शारदा तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती. त्याच वेळी अर्णव तिथे आला. हिला काय झालंय, ही अशी घाबरल्यासारखी का वाटते, नंदिनीकडे बघत शारदाला अर्णवने विचारलं. मग शारदाने दुपारी रुक्मिणीबाई आणि दीपामध्ये काय बोलणं झालं ते सगळं सांगितलं. अरे, ही तर मस्तच आयडिया आहे, ग्रेट, म्हणजे भाईला त्या मृणालशी लग्न करायला नाही लागणार तर, अर्णव खुश होत म्हणाला. काकू, तू तर म्हणाली होतीस की हा मदत करेल आपल्याला, पण हा तर खुश झाला, नंदिनी रडवं तोंड करत म्हणाली. अगं शांत हो नंदिनी, त्याला आपण सगळी गोष्ट कुठे सांगितली आहे, शारदा म्हणाली. सगळी गोष्ट म्हणजे, आणि रडायला काय झालं, ही तर बाई बरोबर लग्न करायलाच इथे आली आहे ना, अर्णव आश्चर्याने नंदिनीकडे बघत म्हणाला. मी सांगते तुला सगळं, पण मी जे काही सांगणार आहे ते सध्या तरी तू कोणालाच सांगणार नाही, समजलं, असं म्हणून शारदाने अर्णवला नंदिनीबद्दल सगळं सांगितलं. अच्छा, असं आहे तर, पण जर आता त्या मृणालपासून सुटका करून घेण्यासाठी भाई हिच्या बरोबर लग्न करायला हो म्हणाला तर, अर्णव म्हणाला. काकू बघ ना, हा मला अजून घाबरवतोय, नंदिनी आता फक्त रडायचीच बाकी राहिली होती. अर्णव, अरे काय बोलतोस तू, असं कसं होईल, अर्जुन कधीच तयार होणार नाही, शारदा नंदिनीच्या काळजीने म्हणाली. काकू, भाई सध्या खूप स्ट्रेसमध्ये आहे, त्यात त्याला आजीचं बोलणं पटलं तर तो होकारही देऊ शकतो, पण तुम्ही काळजी करू नका, मी बघेन काय करायचं ते, अर्णव म्हणाला. तेवढ्यात अर्जुनने अर्णवला आपल्या रूम मध्ये बोलावून घेतलं आणि अर्णव तिथून निघून गेला. अर्णव अर्जुनच्या रूम मध्ये गेलाच होता की त्याच्या मागून काही मिनिटात रुक्मिणीबाई अर्जुनच्या रूम मध्ये आल्या. काय करेल अर्जुन, मृणालपासून सुटका करण्यासाठी रुक्मिणीबाईंचं म्हणणं ऐकेल का, सध्या दुसरा कोणताही पर्याय त्याच्या समोर नाही. पुढे काय होईल हे जाणण्यासाठी पुढील भाग वाचत राहा, ऐकत राहा.
कथेचा हा भाग आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.